Hello students, in this video I am going to discuss about mind mapping. Mind mapping is the point, this is the section of section number 3. First section belonging to prose, second poetry, and third is writing skill. In writing skill there are so many points are given. From this third section, that is the writing skill 3.2 mind mapping, and today I am going to discuss about mind mapping. Now students, see, mind mapping is totally new for us, because in 10th standard you were not familiar with the mind mapping, but in 12th there is a section of belonging to mind mapping. So what do you mean by mind mapping? Everybody know that mind means आपलं मन, and mapping means नकाशा. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाची गोष्ट आपल्या मनामध्ये आल्यानंतर लगेच त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये तयार होतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला वाढदिवसाची पार्टी द्यायची आहे, तर वाढदिवसाची पार्टी हा आपला मेन मुद्दा झाला, आणि ह्या मेन मुद्द्याला अनुसरून अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. मग त्या कोणकोणत्या येऊ शकतात आपल्या मनामध्ये? उदाहरणार्थ, पार्टी कुठे द्यायची, पार्टीला मेनू काय ठरवायचा, पार्टीला कोणकोणते प्रोग्राम आपण सादर करायचे, कपडे वगैरे कसे घालायचे, कॉस्ट्यूम कसे घालायचे, मुलांना रिटर्न गिफ्ट कोणते द्यायचे. अशा सो मेनी ब्रँचेस, सो मेनी सबऑर्डिनेट आयडियाज एंटर इन युअर माइंड. नाव सी दॅट when the central idea comes in your mind, at that time there is no fixed rule of the sub branches or the twigs, subordinate branches or the twig. That is ट्विग मीन्स उपशाखा, त्या उपशाखांच्याही शाखा. आता बघा, मेन आयडिया म्हणजे कोणती? दॅट इज द सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया इज द मेन आयडिया, अँड देर आर सो मेनी आयडियाज, more than 3, more than 5 or more than that are the subordinate idea. Subordinate idea means sub ideas, and again there are also chances the sub idea म्हणजे शाखांच्याही उपशाखा, उपशाखांच्याही उपशाखा आपल्याला असू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये if the verbal communication is given, we have to transfer into non-verbal communication. In the 10th standard you are very well prepared or familiar with the verbal communication and non-verbal communication. In short, we may say that information transfer also. So what do you mean by mind mapping? Mind mapping is the central idea. The idea may be randomly come in your mind. What do you mean by randomly? Randomly means अचानकपणे, automatically come in your mind, and there are so many subordinate ideas are come in your mind. It is called the mind mapping. This is the self learning process. Mind mapping means the self learning process. Self learning process म्हणजे आपल्या मनामध्ये अचानक कोणती आयडिया आल्यानंतर त्याच्या अनेक आयडिया आपल्या मनामध्ये येऊ शकतात. माइंड मॅपिंगमध्ये आपल्याला नेमकं परीक्षेमध्ये काय करायचं आहे? माइंड मॅपिंगमध्ये आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला असेल, त्या पॅरेग्राफमध्ये मेन आयडिया दिलेली असेल, सबऑर्डिनेट म्हणजे उप आयडिया दिल्या असतील, उप आयडिया दिलेल्या असतील. आपल्याला त्या दिलेल्या डायग्राममध्ये फिक्स करायच्या आहे, आपल्याला त्या दिलेल्या डायग्राममध्ये अरेंज करायच्या आहे. आपलं जर पुस्तक ओपन केलं 1.141 मध्ये, तर तुम्हाला दिसेल तिथे दिलेला आहे, एक डायग्राम दिलेला आहे, प्रिपरेशन फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन. प्रिपरेशन ऑफ HSC बोर्ड एक्झामिनेशनची तयारी आपल्याला कशी करायची? जेव्हा आपल्या मनामध्ये आयडिया येते की HSC म्हणजे 12वीच्या बोर्डाची परीक्षेची तयारी, अशी आयडिया आपल्या मनामध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक आयडिया निर्माण होतात की अभ्यास पूर्ण करावा लागेल, रिव्हिजन करावी लागेल, मेन पॉईंट काढावे लागतील, शिक्षकांचं गायडन्स आपल्याला घ्यावं लागेल, पेपर कसा लिहावा त्याच्या आयडिया आपल्याला शिक्षकांकडून घ्याव्या लागतील, पेन कोणत्या प्रकारचा घ्यावा, नियम कोणते असतील, आपल्याला नियम कोणते फॉलो करायचे आहे, कोणाचं गाईडलाईन घ्यायची आहे. देर आर सो मेनी क्वेश्चन्स आर इन युअर माइंड. दीज आर द सबऑर्डिनेट आयडिया. आता बघा, एकाच्या मनामध्ये ज्या आयडिया आल्या त्या दुसऱ्याच्या मनामध्ये त्या आयडिया येणार नाही. दॅट इज द सबऑर्डिनेट आयडिया मे बी डिफरंट दॅन द अदर्स. म्हणून आपण आपल्या मनामध्ये एक कल्पना करतो की ही जर मुख्य कल्पना असेल तर त्याच्या उपकल्पना कोणकोणत्या असतात, याचा सराव करणे, याला आपण म्हणतो माइंड मॅपिंग म्हणतो. माइंड मॅपिंगमध्ये काय असतं की एक प्रकारची स्वतः शिकण्याची जी प्रक्रिया असते. बघा, आपण वर्गामध्ये शिक्षकांचं लेक्चर अटेंड करत असतो, शिक्षकांचा टॉपिक असतो की तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, शिक्षकांचा टॉपिक असेल हाऊ टू प्रिपेअर
speaking English. How to speak, how to prepare English speaking. How to prepare English speaking, when the teacher suggested you, there are so many way how to prepare or how to speak English. For English speaking, at first we should be very confident. Okay, we should be very confident. This is the one point. Again, we should know different kind of verbal knowledge. In short, we must know different kind of verbs, different kind of tenses, the structure of the tenses, practice of the tenses, and uses of day-to-day life. So there are so many subordinate ideas are in your mind. When we attend the lecture in the classroom, suppose the lesson is going to be start the gift of God. This is the lesson name. The gift of God. Suppose this is the lesson the teacher is going to teach the classroom in the classroom. The gift of God. This is the central idea, and we have to take the note in the classroom. What are the gift of God? God has gifted us so many gifts. For example, God has given us beauty. God has given us talent. God has given us power. God has given us confidence. God has given us satisfaction. There are so many things God has given us. So when the teacher is going to teach you the particular topic, the gift of the God, at that time we have to take the note. What are the gift the God has given us? So this is the mind mapping. Okay. Mind mapping. In mind mapping, the central idea is given, and the central idea we have to find out sub idea of the central idea. And when we find out the second step, that is the sub idea of the central idea, it is called the branches. And when we find out the another idea of the branches, it is called the twig. बघा, एक झाड असते, झाडाचे एक खोड असते, त्या खोडामध्ये जे खोड असतं त्या खोडाला फांद्या असतात. तर खोड जे असेल त्याला आपण सेंट्रल आयडिया म्हणू, आणि त्याचं जे फांद्या असतील त्याला आपण ब्रँचेस म्हणू, आणि फांद्यांच्याही छोट्या छोट्या फांद्या असतात त्याला आपण ट्विग्स म्हणू. TWIGS, उपशाखा म्हणतो आपण. तसं आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आल्यानंतर अनेक गोष्टी येतात, तर याला आपण म्हणतो माइंड मॅपिंग. तर परीक्षेमध्ये बघा विद्यार्थ्यांना, अतिशय सोपा पॉईंट आहे हा. आपल्याला एक उतारा दिला जाईल, एक पॅरेग्राफ दिला जाईल, एक एक्स्ट्रॅक्ट दिला जाईल. तो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला सेकंड टाईम ऑर ट्वाईस रीड करायचा आहे. आपल्याला समजत नसेल तर 2 वेळा वाचायचा. वाचल्यानंतर आपल्याला मेन्शन करायचे आहे की व्हॉट इज द सेंट्रल आयडिया, अँड व्हॉट आर द सब आयडियाज, अँड व्हॉट आर द ब्रँचेस, अँड व्हॉट आर द ट्विग्स. आता बघा, सेंट्रल आयडिया म्हणजे मुख्य कल्पना, आणि सब ब्रँचेस म्हणजे उपकल्पना, आणि ब्रँचेसच्याही छोट्या छोट्या ज्या उदाहरणं असतात, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपण दर्शवतो. त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्विग्स म्हणतो. आणि आता हे ट्विग्स आपल्याला कमीत कमी 2 ते 3 द्यावे लागतात. ब्रँचेस आपल्याला कमीत कमी 2 ते 4 द्यावे लागतात. आणि मेन आयडिया तर आपली एकच असेल, म्हणजे एक मेन आयडिया असेल, त्याच्या ब्रँचेस आपल्याला 2 ते 3 दाखवायचे आहे, आणि ट्विग जर असेल तर त्याच्या 3पेक्षा जास्त आयडिया आपल्याला सुचायला पाहिजे. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल असं की आपल्याला परीक्षेमध्ये पॅरेग्राफ दिला असेल, पॅरेग्राफनुसार आपल्याला एक मेन आयडिया घ्यायची आहे, त्याच्या ब्रँचेस शोधायचे आहे, आणि ब्रँचेसच्याही उपशाखा आपल्याला शोधायच्या आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो आहे, ट्विग म्हणत आहे. आपण आपल्या पुस्तकाचं 141 पेज नंबर ओपन करायचं. 142 बघा, 143 बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना येईल की माइंड मॅपिंग म्हणजे काय. तर माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा. आपण म्हणतो आपल्या डोक्यात जे येणार नाही ते आपल्या मनामध्ये येतं. बघा, आपण समजा गावाला जायचं असतं, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, जाताना आपल्या मनामध्ये येते तर आपण जायचं कसं, आपण गाडी कोणती घ्यायची, गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीचा प्रवास सुखरूप होईल काय, मध्ये गाडी पंक्चर होईल काय, ॲक्सिडेंट होईल काय, सुखरूप पोहोचू काय, आपण परीक्षा देऊ काय, आपण पास होऊ का. बघा, देर आर सो मेनी आयडियाज आर इन युअर माइंड, दॅट इज कॉल्ड द माइंड मॅपिंग. तर परीक्षेमध्ये अतिशय कठीण मुद्दा नाही आहे हा, अतिशय सोपा मुद्दा आहे. आपल्याला पॅरेग्राफ दिला जाईल, पॅरेग्राफ वाचायचा आहे, त्याच्यानुसार आपल्याला खालचा डायग्राम भरायचा आहे. कधी कधी डायग्राम दिला असेल, ग्राफ दिला असेल, तर त्या ग्राफहून आपल्याला एकच शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचा आहे. रिमेंबर दॅट, सेकंड पॅरेग्राफ आपल्याला करायचा नसतो, म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर टाईप ते आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि तुम्हाला काय समजतं ते बघा.